नमस्कार, मी अनिता कुलकर्णी. आमच्या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीताच आहे. गीतेमध्ये एकूण 700 संस्कृत श्लोक आहेत. त्याचे ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसांना समजावे म्हणून 10,000 ओव्यांमध्ये निरनिराळे उदाहरणे देऊन प्राकृत भाषेत भाषांतर केले आहे. प्रथम ज्ञानेश्वरांनी गणेश स्तवन करून, तसेच सरस्वतीचे चिंतन करून आणि ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने भगवद्गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात केली. युद्धभूमीवर कौरवांच्या बाजूने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, मामे भाचे सर्व आप्तस्वकीय पाहून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, या आपल्या स्वकीयांशी मी युद्ध करू शकत नाही. यांना मारून युद्ध जिंकले तरी काय उपयोग? मला ते राज्यही नको आणि तो उपभोगही नको. मी युद्ध नाही करणार. त्यावर श्रीकृष्ण त्याला रागावून बोलले. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला रागवते तेव्हा त्यात तिची मायाच असते. मुलाचे भले व्हावे म्हणूनच ती रागवते. किंवा रोग्याला कडू औषध दिले तरी त्यात अमृत असते, ते रोग्याला बरेच करते. तसे श्रीकृष्ण अर्जुनाला रागावून बोलले तरी त्यात अर्जुनाचे भलेच आहे. कौरव सैन्यात काका, मामा, आजे, पणजे, नातू, भाऊ पाहून अर्जुन हतबल झाला आणि युद्ध करणार नाही असे म्हणाला. इतक्या मोठ्या संख्येने आप्तजनांचा वध झाल्यावर कुळधर्म कुळाचार संपून जातील. कुळातील पुरुषांचा मोठ्या संख्येने वध झाल्यावर त्याचा स्त्रियांवरही परिणाम होईल. वर्णसंकर होईल. कुळाला नरकगती प्राप्त होईल. जिथे कुळधर्म राहिले नाहीत तिथे श्राद्ध, तर्पण हे विधीही होणार नाहीत. सारे पितर अधोगतीला जातील. कुलनाशाचे पाप माझ्या माथी लागेल. या युद्धामुळे काही श्रेयस्कर होईल असे मला वाटत नाही. असे म्हणून अर्जुन हातातील गांडीव धनुष्य खाली टाकून रथाच्या मागील बाजूस जाऊन बसला. अर्जुनाला असे वाटले, भीष्म, द्रोण अशा गुरुजनांवर शस्त्र चालविण्यापेक्षा मी भिक्षापात्र हाती घेईन. या क्षणी काय करायचे काय नाही करायचे हे त्याला नक्की कळत नव्हते. म्हणून तो श्रीकृष्णाला शरण गेला व म्हणाला, कल्याणकारक मार्ग कोणता आहे तो तुम्ही मला सांगा. या क्षणी अर्जुनाचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्णाने उपदेशाचे बोल सांगण्यास सुरुवात केली आणि अर्जुनाचा विषाद साऱ्या विश्वाला कल्याणकारकच ठरला. धन्यवाद.